पुण्यामधल्या लष्कर पोलीस ठाण्याच्या बाहेर काँग्रेसची आहे ती आक्रमक झालेली आहे। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये दत्तात्रय गाडेला ठेवण्यात आलेला आहे। काही वेळातच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र त्याआधीच काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, त्यांच्याकडून आंदोलन केलं जात आहे। विरोध केला नाही। आम्ही फाशीची शिक्षा मागणी करतो त्यांना। वरती चालून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। आपल्याशी सरकारचा आपल्याशी सरकारचा तर काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणामधला आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। लष्कर पोलीस ठाण्याच्या बाहेर आता काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे। आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आक्रमक भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाडेला ठेवण्यात आलेला आहे। 70 तासानंतर त्याला त्याच्या गावातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं। काल रात्री 1:30च्या सुमारास त्याला त्याच्या गावातून अटक करण्यात आली। त्याच्यानंतर त्याला याच लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं। त्याला सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। सकाळी चौकशी अंती त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला काही वेळातच कोर्टामध्ये हजर केलं जाईल। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्तांकडून पत्रकार परिषद घेऊन देण्यात आलेली आहे। कारवाई जी आहे ती केली जाते। मात्र काँग्रेस या ठिकाणी अटक केल्यानंतर त्याला आज पुण्याच्या कोर्टामध्ये जे आहे त्याला हजर करणार आहे। या अत्याचारासंदर्भात त्याच्यावर आरोप जे ठेवण्यात आले आहेत त्या संदर्भात आता नक्की त्याने काय जबाब दिला हा जबाब जो आहे तो या ठिकाणी समोर येणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर लष्कर पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहेत ते अनेक पक्षाचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आपल्याला एकूण पाहायला मिळते। आपण पाहू शकतो अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आता पोलीस स्टेशनच्या गेटवर जे आहेत ते जमा झालेले आहेत। आरोपीला फाशी द्या अशा प्रकारच्या आशयाची जी मागणी जी आहे ती या ठिकाणी आता होताना आपल्याला एकूण पाहायला मिळते। आपल्यासोबत काही आंदोलक असल्याचं चित्र दिसतंय। आपण त्यांच्याशी बोलण्याचा जो आहे तो प्रयत्न करू। नक्की आंदोलकांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊयात। काय कशासाठी आंदोलन करतात साहेब? आता जी घटना घडलेली आहे पुण्यात हे एवढं घाण सगळं झालेलं आहे पुण्यातलं, म्हणजे ड्रग्स हे ते सगळं काय ना काय, आणि मागच्या 4 वर्षात मध्ये लय जास्त वाढलंय। हे प्रकरण वाढत कसं चाललंय? का मंत्री झोपलेले आहे का? मुख्यमंत्री झोपलेले आहे का? गृह राज्यमंत्र्यांचं आता जे स्टेटमेंट आलता 2 दिवसापूर्वी, एवढं बालिशपणाचं स्टेटमेंट की ती ओरडली नाही। म्हणजे जर अशा काय घटना घडतीये तर म्हणजे हे सगळं काय गृहमंत्र्याला शोभतंय का बोलण्याचं? आणि हा आरोपी एवढं वाढतोय, एका आमदारांशी त्याचा संपर्क आहे, पण तो काय? तर काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। आरोपी दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि काही वेळातच त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये हा प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी विविध राजकीय पक्ष त्याच्यानंतर संघटना यांच्याकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आलेलं होतं। 70 तासानंतर आरोपी दत्तात्रय गाडेला काल रात्री 1:30च्या सुमारास त्याच्या गावातून अटक करण्यात आली।